अलीकडेच उरणमध्ये झालेल्या यशश्री शिंदेच्या हत्येमुळे महाराष्ट्र हादरला आहे. यशश्री शिंदेसोबत काय घडलं, कसं घडलं आणि तिची हत्या का करण्यात आली हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, यशश्रीचे वय 20 वर्षे एवढे असून ती डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होती. 25 जुलै रोजी यशश्री कामावर निघाली. तिने जाताना घरी सांगितलं की संध्याकाळी ती मैत्रिणीच्या घरी जाणार आहे. त्या दिवशी खूप वेळ झाला तरी यशस्वी घरी पोहोचली नाही, म्हणून घरच्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला. तेव्हा तिने सांगितलं की यशस्वी माझ्याकडे आलीच नाही. लगेच त्यांनी कंपनीत देखील फोन केला. कंपनीवाल्यांनी सांगितलं की ती आज हाफ डे करून घरी गेली आहे. यशस्वीच्या घरच्यांच्या मनामध्ये उलटसुलट विचार यायला लागले व काहीतरी गडबड असल्याचे त्यांना जाणवले. भीतीपोटी त्यांनी तत्काळ पोलीस कंप्लेंट करण्याचे ठरवले व रीतसर पोलीस तक्रार करण्यात आली. पोलीस तपास सुरू झाला. पोलिसांना उरणच्या कोर्टनाका परिसरामधील पेट्रोल पंपाजवळ एक मृतदेह सापडला. मृतदेहावर खूप वार झाले होते. तसेच त्या मृतदेहाचे गुप्तांग छाटण्यात आले होते. गुप्तांगावर बरेच वार करण्यात आले होते. पोलिसांनी यशस्वीच्या घरच्यांना फोन करून मृतदेह यशस्वीचा तर नाही ना हे ठरवण्यासाठी बोलावले. त्यानंतर यशस्वीच्या घरच्यांनी मृतदेहाचे कपडे व इतर काही गोष्टी पाहून ही आमची यशस्वीच असल्याचे पोलिसांना सांगितले. हा मृतदेह यशस्वीचा आहे हे निश्चित झाल्यावर यशस्वीच्या मारेकऱ्याला शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. यशस्वीच्या घरच्यांनी दाऊद शेखवर संशय असल्याचे पोलिसांना सांगितले. हत्या करणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला. पोलिसांनी यशस्वीची हत्या झालेल्या दिवशीचे CCTV फुटेज तपासायला सुरू केल्यावर एका CCTV फुटेजमध्ये यशस्वी शिंदे छत्री घेऊन जाताना दिसली व तिच्या मागोमाग 8-10 मिनिटांनी एक पुरुष जाताना दिसला. त्या पुरुषाबद्दल सखोल तपास केल्यानंतर समजले की तो दाऊद शेख होता. यावरून स्पष्ट झाले की यशस्वीची हत्या झाली तेव्हा दाऊद शेख त्याच परिसरात होता. तसेच हत्या झाली त्या दिवसापासून दाऊद शेख हा फरार होता. आता पोलिसांनी दाऊद शेखचा तपास करायला सुरुवात केली. दाऊद शेख मूळचा कर्नाटकचा असल्याचे पोलिसांना समजले. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी एकूण 7 पथक तयार केले व कर्नाटकला पाठवले. अखेर 4 दिवसाच्या शोधकार्यानंतर दाऊद शेखला कर्नाटकमधील गुलबर्गा येथून अटक करण्यात आली. यशस्वीची हत्या मीच केली असल्याचे दाऊदने कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी यशस्वी व दाऊदचा नेमका संबंध काय हे जाणून घेण्यासाठी दाऊदची चौकशी केली. तेव्हा दाऊदने सांगितले की माझी आणि तिची ओळख शाळेपासून होती आणि आम्ही रिलेशनशिपमध्ये देखील होतो. 2019मध्ये दाऊदने यशस्वीकडे लग्न करून त्याच्यासोबत बेंगलोरला जाण्यासाठी तगादा लावला होता. परंतु या गोष्टीला यशस्वीच्या घरच्यांचा पूर्णपणे विरोध होता. यशस्वीच्या घरच्यांनी दाऊद विरोधात मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी त्याला अटक केली. पोक्सो कायद्याअंतर्गत दाऊद शेखला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु 6 महिन्यांनी दाऊद शेख जामिनावरती जेलमधून बाहेर आला. त्याच्या मित्रांनी त्याला कर्नाटकला पाठवून दिले. कर्नाटकला गेल्यावरही दाऊद शेख यशस्वीच्या संपर्कात होता असे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. यशस्वीच्या हत्येच्या 2-3 दिवस आधी दाऊद पुन्हा उरणमध्ये आला होता आणि यशस्वीला वारंवार लग्नासाठी विचारत होता. यशस्वी आताही त्याला नकार देत होती. त्यामुळे तो भलताच संतापला होता. त्याने यशस्वीला फक्त एकदा भेटण्याची विनंती केली होती, परंतु तीही यशस्वीने नाकारली. दाऊदकडे यशस्वीचे प्रायव्हेट फोटो होते. यावरून त्यांनी बऱ्याच वेळेस शारीरिक संबंध ठेवल्याचे स्पष्ट झाले होते. दाऊदने यशस्वीला भेटली नाहीस तर तुझे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर अपलोड करीन अशी धमकी दिली. तरीही यशस्वीने त्याला भेटण्यास नकार दिला. तेव्हा दाऊदने यशस्वीचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. यशस्वीला हे कळताच तिने मी तुला भेटायला तयार आहे पण आधी फोटो डिलीट कर असे सांगितले. ती भीतीपोटी त्याला भेटण्यास तयार झाली. तेव्हा ते फोटो त्याने पुन्हा डिलीट केले. 25 जुलैला यशस्वी व दाऊद शेखची भेट झाली व लग्न या विषयावर त्यांच्यात बाचाबाची झाली. 25 जुलैला यशस्वीला त्याने वारंवार लग्नासाठी विचारले, परंतु यशस्वीचा सततचा नकार ऐकून तो संतापला. त्याने यशस्वीच्या अंगावर धारदार कोयत्याने सपासप वार केले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
परंतु दाऊद एवढ्यावरच थांबला नाही. यशस्वीच्या मृत्यूनंतर तो तिच्या प्रायव्हेट पार्टवर वार करत होता. त्याने तिचे सर्व प्रायव्हेट पार्ट पूर्णतः नष्ट करून टाकले होते. यशस्वीचा चेहरा त्याने दगडाने पूर्णपणे ठेचून टाकला होता आणि अशा प्रकारे एका चुकीच्या माणसावर प्रेम केल्याची शिक्षा यशस्वी हिला मिळाली होती. दाऊद शेखला न्यायालय कोणती शिक्षा ठोठावते हे आपल्याला कळेलच, पण तुम्हाला काय वाटते त्याला कोणती शिक्षा मिळावी कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.